रात्र दुसरी. अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवणं झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरायला वगैरे आश्रमातली मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचं नाव बहुळा. नदी तीरावर एक लहानसं महादेवाचं देऊळ होतं. देवळाजवळ पिंपळाचं मोठं पुरातन झाड होतं. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत. गोविंदा आणि श्याम बाहेर फिरायला गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती आणि तो वाजवत होता. कवी हृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला आणि त्याने श्यामकडे पाहिलं. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड आणि मधुर असं तेज होतं. चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल. श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला, गोविंदा, बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी दगडधोंडेही विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन. यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हालवीना तरुवर पुष्प फळ पान रे गोपीनाथाले आले सारुनिया कामरे वृंदावनी वाजविशी वेणू जरा थांब रे. गोविंदा, लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गाई गुरं चरत आणि गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्राशची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. 2 रुपये त्यांना पडतात. पण खेड्यापाड्यांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ आणि सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केलंय आणि 7 लाख खेड्यात ते वाजवलं जातंय. वाजव, आळव ते गीत. परंतु ती पहा घंटा वाजतीये. प्रार्थनेस चला, गोविंदा म्हणाला. हो, चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? पण थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लवकर आटपेन, श्याम म्हणाला. काल 10-12 मिनिटच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार आणि कल्पना येतात. त्यात आमचाच फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले होते. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली आणि प्रार्थना सुरू झाली. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसासे वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली होती. श्यामने गोष्टीला सुरुवात केली. माझ्या आईचं प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्तच होतं. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया आणि क्षमा, कष्ट आणि सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासूरवास झाला, पण माहेरी तिने कधीच सांगितलं नाही. तिने स्वतःच्या मुलाला एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून निघून जाते आणि राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे.
अक्काचं कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हतं. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंड्याची अडचण होतीच. आमचं नाव होतं मोठं, बडे घर पोकळवासा अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावं असं काही मंडळींना घरात वाटायचं आणि कर्ज वाढत होतं. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवलं. कुठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड ये. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो. या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलंच पाहिजे. कुठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत. हे असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसं होतं. आपल्या देशातील तरुणच नादान. या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षांपूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतलं. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले. पण पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणं वा मुलाचे घेणं, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असं सांगणारा माझा थोर धर्म. पण त्याच धर्माचे अनुयायी मुलामुलींनाही विकतात. या परता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात, पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदय ज्यांची असावी ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे असं मी कसं म्हणू? आणि असं जगाने तरी कसं म्हणावं? पण जाऊ दे, मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललोय. तुम्ही भलतीकडे वाहवत चाललात तरी आम्हाला मधच मिळणार. आड रानात शिरलात तरी फुलंच दाखवणार. तुम्ही बोलत राहिलात म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो ना, तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो, नामदेव म्हणाला. तुमचं काहीही असो, ते गोडच लागतं. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचं नाटक जाहीर केलेलं असावं, पण गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातलंच बोलू लागतात. प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचं सारच छान. तसंच तुमचं. तुम्ही गोष्ट सांगा व प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे, गोविंदा म्हणाला. मग अक्काच्या लग्नाचं काय झालं? रामने विचारलं. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरं तर ऐका. पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमलं एकदाचं लग्न. लग्न रत्नागिरीला व्हायचं होतं. आम्हा सर्वांना पालगडाहून रत्नागिरीला जायचं होतं. मी असेन तेव्हा 6-7 वर्षांचा. मला फारसं काही आठवत नाही, पण आईच तो सारा प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारं आठवतंय. गावातली आणि घरची 50 पाऊंडची मंडळी निघाली. बरोबर गडी माणसंही होती. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसायचं. नंतर ते पडाव बोटीजवळ जायचे. हरणे बंदर जरा त्रासाचं होतं, पण तिथला देखावा मात्र सुंदर होता. हरणेचं पूर्वीचं नाव सुवर्णदुर्ग. हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ होत्या. हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी.
चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असे ही ओवी सांगते. हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वन आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडं आपल्या मानासारख्या नाचवत असतात. समुद्राची गंभीर गर्जना 6-6 कोस ऐकू जाते. हरणीला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. इथे खडक आहे अशी सूचना न बोलता तो गलबताच देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकपणाने मार्गदर्शन करत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच. संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप. अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात. त्यांना जितकं पाठांतर असतं तेवढं आम्हा सुशिक्षितांच नसतं. सुशिक्षितांना इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचनं त्यांना पाठ, पण ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते. श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो. रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी. त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चंद्र नाचताना दिसतात. आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्र काढून घेतोय असं वाटतं. समुद्राचा मुलगा चंद्र आहे का? एका लहान मुलाने विचारलं. हो, समुद्र मंथनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे. परभारे नामदेवानेच उत्तर दिलं. श्याम वर्णनाच्या भरात होता. आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणलेत की काय असंही मनात येतं. किंवा चंद्र शेकडो रूपं घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरलाय असं वाटतं. सारी मौज असते. वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल आणि खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचं सामान राहून जातं, कोणाचं बदलतं, कोणाचं हरवतं, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते. ती एखाद्याच्या अंगावर होते आणि मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तिथेच दिसून येते. आम्ही पडावात बसलो. पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होतं. वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. शाबास, जोरसे असं वल्हवणारे म्हणत होते. पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तिथे बसली होती. आत्याचंही अंगावर पिणारं मूल होतं. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हतं. ती वरचं दूध मुलाला पाजत, पण वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसं समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते दूध नसतं, त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं. म्हणूनच ते दूध बाळाला बाळसं देतं, तजेला देतं. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा आणि घेणारा दोघांनाही परमसुख होतं. किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसायला लागली होती. तिचा वरचा दिवा दिसायला लागला होता. तरीही बोट बंदरात येऊन तिला पडाव लागायला अर्धा तास लागला असता. अरे, चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात? असा आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचं तिकडे व्हायला जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडायला लागलं तर आयांना अगदी मेल्यासारखं होतं. आपल्या मुलाने हसावं, खेळावं, सर्वांनी त्याचं कौतुक करावं, त्याला घ्यावं, नाचवावं,
त्याचे मुके घ्यावेत, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटतो. पण मूल जर रडायला लागलं तर मात्र फजिती. हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त गरज असते, पण त्याचा सारे तिटकारा करतात. जगात सारी सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही. दीनाला जगात कोणीही नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत गरज आहे त्यालाच त्याची अत्यंत वाण. दीनको दयालू दानी दुसरा नकोई. मूल रडू लागलं तर ती कटकट होते. झालं काय या कार्ट्याला, हो असाच रोज रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात आणि तिला वाटतं की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावं. चॅवचॅव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार. माझ्या आत्याला त्यावेळेस अगदी तसंच झालं. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गड्याजवळ दिलं आणि ती आत्याला म्हणाली, वंस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो. आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतलं आणि त्याला पाजलं. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्यायला, हसू खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलाचंही रडवी, पण वंसनच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईचं मिळालं की राजेच ते. आत्याचं मूल रडू लागताच आईनं घ्यावं, पाजावं. आईने कधीच कुरकुर केली नाही. उलट तिला त्यात परमधन्यता वाटे, परमसुख आणि समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम, अरे जवळ असेल ते दुसऱ्याच द्यावं, दुसऱ्याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावं, सुखवावं. या आनंदासारखा आनंद नाही. स्वतःच्या मुलाचं काय, कोणीही कोडकौतुक करेल, पण दुसऱ्याच्या मुलाचंही करेल, तितक्याच प्रेमाने करेल तोच थोर.